आजचा जरा टॉपिक वेगळा आहे, कारण जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतात ना, तेव्हा प्रॉब्लेमकडं न बघता आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काय काढायचं याच्याकडे बघितलं पाहिजे. तर क्वेश्चन असा आहे की जी आपण लस घेतली होती कोविड आल्यावर जी लस घेतली होती, जी टोचली होती, ती जी लस आपण घेतली होती त्याची आता ज्या कंपनीने त्याची निर्मिती केली त्या कंपनी विरुद्ध याचिका दाखल, म्हणजे कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या स्वतः कंपनीने मान्य केले की त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे त्याचे दुष्परिणाम आहेत. पण आता आणि दुष्परिणाम त्याचे म्हणजे साईड इफेक्ट्स त्याचे पहिले होतेच, कारण जेव्हा आपण लस घेतली तेव्हा 2-3 दिवस ताप येणे, सर्दी, खोकला ह्या गोष्टी असायच्याच. आणि काय वेळी तर 15-20 दिवस ते आजार तसाच राहायचा तो. तर पहिलं सुद्धा साईड इफेक्ट्स होत्या. पण आत्ता लॅबमध्ये परत चेक केल्याच्या नंतर काही अशा गोष्टी बाहेर आल्यात ज्या ज्या कारणाने खरंच आपल्याला घाबरायची गरज आहे का नाही, हेच आपल्याला आज बघायचं आहे. तर ॲक्च्युअलमध्ये मला आज एवढंच शेअर करायचं आहे की खरंच आपल्याला घाबरायची गरज आहे का काही सोल्युशन आहे, तर हेच आपल्याला आज बघायचं आहे. तर चला, पुढे जायच्या अगोदर आपण त्याचे पहिले साईड इफेक्ट्स बघू. ह्या आजाराची लक्षणे काय आहेत आणि काय प्रॉब्लेम झाले माहिती आहे का. ती पहिली जुनी म्हण होती, ती अजून पण व्यवस्थित तशीच चांगली आहे. वरातीच्या मागून घोडे. आता काय आलंय, लस देऊन झाले आपल्याला आणि त्याचा अजून जे काय हार्ट अटॅक येत आहेत किंवा मी पुढे डिस्कस करेनच त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, पण हे असं झालंय, वरातीच्या मागून घोडे नाचवणे असं झालंय. ते आता बाकीच्या गोष्टी डिस्कस करण्याच्या ऐवजी त्याच्यावर सोल्युशन काय ह्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे आता. तर चला, रिसर्चनुसार म्हणजे खूप असे आजार आहेत की ताप येणे, त्याचे साईड इफेक्ट्स असे आहेत की ताप येणे, सर्दी, खोकला, शरीरातल्या रक्तवाहिन्यातल्या थोडे गाठ होणे, रक्तांच्या गाठी होणे, हार्ट अटॅक येणे. महत्त्वाचे 2 आता आजार त्यांनी सांगितले की हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक, म्हणजे जे डोक्यातली ज्या रक्तवाहिन्या असतात तिथे थोडे रक्ताच्या गाठी होणे, हार्ट अटॅक, ह्या अशा गोष्टी सांगितल्यात. आता तुम्ही जर रिसर्च केलात ना, तर इकडे थोडीशी वेगळी माहिती, इकडे थोडीशी वेगळी माहिती, इकडे वेगळी माहिती, इकडे वेगळे साईड इफेक्ट्स, ते असे सांगितले. ते आपल्याला कन्फ्यूज होण्यापेक्षा आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काय काढायचं हे बघायचं. आता हे बघा, ह्या गोष्टी येतच राहणार. म्हणजे पहिलं कोविड आलं, त्यानंतर वॉर झालं, त्यानंतर परत आता इराणचं इस्रायलचं ते परत वॉर चालू आहे. ह्या अशा गोष्टींना म्हणजे ह्याला काही एंडच नाही. आता 4-5 वर्षापासून आपण बघतो ह्या गोष्टी येतच राहतात. तर ह्याच्यावर सोल्युशन काय. आता झालं ते झालं, जेव्हा लस आपण घेतली ती लस चेक कोणी केली किंवा नंतर चेक केली किंवा गव्हर्नमेंटनी मान्यता कशी दिली, कुठल्या गव्हर्नमेंटने केली, कुणाची चुकी आहे, ह्या गव्हर्नमेंटची चुकी आहे का ह्या गव्हर्नमेंटची चुकी आहे, का आणली लस, ह्यानी का चेक केली नाही, त्याने का चेक केली नाही, ह्या गोष्टी. आता काय होतं, जेव्हा चूक होते ना तेव्हा आपण काय करतो, ती चूक शोधत बसतो. कुणी केलं, कुठल्या माणसाने केले, ह्याने केले का त्याने केले. तर हे करण्यापेक्षा आपण जर त्याच्यावर सोल्युशन काय, व्हॉट इज सोल्युशन, इफ युअर फोकस इज नॉट ऑन सोल्युशन, देन देर इज केस दॅट यू विल गेट फ्रस्ट्रेटेड ऑलवेज. तो तुम्हाला सोल्युशनवर फोकस पाहिजे तुमचा. आता ठीक आहे, झालं ना, आता कळलं की साईड इफेक्ट्स आहेत त्याचे, पण आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काय, व्हॉट इज सोल्युशन. आता ठीक आहे की साईड इफेक्ट्स, आता आपण लस तर घेतलेले आहे सगळ्यांनी, आता साईड इफेक्ट्स त्याचे वाढत चालले, ठीक आहे. आता
हळूहळू त्याचे साईड इफेक्ट्स वाढत चालले, ठीक आहे. व्हॉट इज सोल्युशन? त्याच्यावर आपल्याला आता सोल्युशन काय, तर मला माझ्या लाईफमध्ये खूप असे प्रॉब्लेम आले आणि खूप ते ओव्हरकम सुद्धा झाले. तर कुठल्या गोष्टीमध्ये झाले, ह्या गोष्टी जरी तुम्ही केलात, मी असं म्हणत नाही की तुम्ही ते कराच, पण मला त्याचा बेनिफिट खूप होतो. त्यामुळे मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. तर पहिलं, हे बघा, कुठलाही आज साईड इफेक्ट्स आहे, उद्या दुसरा कोणता तरी आजार येईल, परवा तिसरा येईल. कुठले आजार येत राहण्यापेक्षा आपण रोजच्या रोज आपली प्लॅनिंग काय, आपण रोजच्या रोज काय करतोय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण रोजच्या रोज स्वतःला कसं ठेवतोय, प्रॉब्लेम तर येतच राहणार, आपण आपल्याला कसे ठेवतो याच्यावर अवलंबून आहे. तर आता तुम्हाला जर साईड इफेक्ट्सचं काहीच टेन्शन घ्यायचं आणि काहीच घाबरायची गरज नाही. जर हे बघा, रोज 7 तास झोप घ्या. की तुम्ही म्हणाल माझ्यावर कर्ज आहे, माझ्यावर खूप जबाबदारी असू दे ना, जबाबदारी जगावर जबाबदारी आहे. तर रोज 7 तास झोप घ्या. 7 तास झोप झाल्याच्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास पहिला गरम पाणी, त्याच्यावर थोडासा लिंबू पिळून गरम पाणी प्या. ते झाल्याच्यानंतर जरा व्यायाम करा, अर्धा पाऊण तास व्यायाम करा. आता लोकांना तुम्ही बोलत ना, जरा व्यायाम कर, अजून चांगलं होईल थोडंसं, ते काय म्हणतील तुम्हाला, नाही नाही मला व्यायाम करायला वेळ नाही, व्यायाम करायला मला वेळ नाही. मग जेव्हा आजारी पडतो तेव्हा थोडंसं वाटतं त्यांना, आणि व्यायाम केला असतं तर बरं झालं असतं. तर लोकांना आजारी पडायला वेळ आहे, पण व्यायाम करायला वेळ नाही, आणि मग नंतर आपले डोळे उघडतात. तर एक्सरसाइज करा. एक्सरसाइज झाल्याच्या नंतर ज्या काही हे असतात, सलाड असतात, बीट्स, गाजर, चांगले व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या, सगळ्या पालेभाज्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सकाळचा जो कोवळा ऊन येतो सूर्याचा जो कोवळा ऊन होतो, त्याच्यात 15-20 मिनटं तुम्ही असं बसून जरी राहिलात तरी इतके बदल होतात आपल्या शरीरात, तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. आता काय होतं, आता मी जे सांगतोय ते तुम्हाला समोर पटणार नाही, कारण का, ज्याला त्याचा बेनिफिट होतो त्यालाच ते पटत असतं. तर मी फक्त जे मला बेनिफिट होतात ते तुम्हाला सांगतोय. आता करायचे का नाही करायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर मागं पण मी बोललो होतो, चांगलं द्यायचं माझं काम आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काय, 7 तास झोप घ्या, सकाळी उठल्यावर थोडं गरम पाणी प्या, त्यानंतर एक्सरसाइज, अर्धा पाऊण तास एक्सरसाइज, पालेभाज्या खावा, बीट, गाजर हे असे सलाडचे. घाबरायची अजिबात कुठली गरज नाही. तुम्हाला वाटलं, जास्तच काय वाटलं की बाबा आता आपल्या कंट्रोलचे बाहेर आहे, तर थोडं डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे बघा, जोपर्यंत आपण ह्या जगात आहोत ना, तोपर्यंत प्रॉब्लेम हे असणारच. देवाला सुद्धा प्रॉब्लेम असतात, आपल्याला नसणार कशावरून, तर प्रॉब्लेम हे असणारच. आणि कितीही संकट येऊ दे, कितीही आजार येऊ दे, कितीही काही येऊ दे, आपण रोजच्या रोज आपली तयारी मजबूत पाहिजे. व्यायाम, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण खूप काही करू शकतो आणि कुठलेही साईड इफेक्ट असतो त्याला मात करू शकतो. तर तुम्हाला वाटलं नाही आता खूपच थोडी क्रिटिकल गोष्ट आहे, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. खूप असे चांगले सुद्धा डॉक्टर आहेत, त्यांचा सल्ला घ्या, काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यावर काय सोल्युशन आहे, काय करू. हे बघा, तुमचा फोकस आहे ना कायम सोल्युशनवर पाहिजे. चुका कोणी केल्या किंवा कुणाच्या हातून झाला असं पण असेल, आपल्याला खरं खोटं काय माहीत नसतं, त्यामुळं लगेच कुणावर आळ घेऊन फायदा नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी असतील, आता चांगलं वाईट आपल्याला काही माहीत नाही त्यातलं. तर फक्त आपण एवढंच लक्ष ठेवा की सोल्युशन काय, आपल्याला सोल्युशनवर लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही आजार येत राहू दे, कितीही संकट येत राहू दे, देवाने त्याच्यावर सोल्युशन असतंच.
जेव्हा जेव्हा देवदेवतांना राक्षसांनी त्रास दिला, तेव्हा देवाकडं अगोदरच ती शक्ती होती की ती ओव्हरकम करू शकतो. तसं कितीही आजार येऊ दे, कितीही साईड इफेक्ट्स येऊ दे, कितीही कोविड येऊ दे किंवा कितीही मोठे युद्ध येऊ दे, देवाकडं सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे. त्यामुळं देवावर विश्वास ठेवा, सगळं ओके होईल. आणि घाबरायची अजिबात गरज नाही. घाबरलं की काय होतं, अजून आजार निर्माण होतात. म्हणजे साईड इफेक्ट नसले ते पण निर्माण होतात. त्यामुळं घाबरायची काही गरज नाही आहे. स्वतःचा रोज कन्सिस्टंट ठेवा. लाईफस्टाईलमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये सगळं बरोबर होईल. घाबरायची काही गरज नाही. तर काही क्युरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. माझं छोटंसं एक थोडंसं हेल्प करायचं हेतू होता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर काही क्युरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.